शक्यतो आपल्याकडे जे रुद्र अभिषेक किंवा महारुद्र अतिरुद्र या स्वरूपातल्या ज्या पूजा होतात, ज्याच्यामधली मंत्रांची जी गुंफण आहे ते अत्यंत कठीण आहे आणि आपल्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने स्वतःचं पालन करणारे, नियमांचं पालन करणारे गुरुजींनी येऊन ती पूजा जर सांगितली किंवा ती पूजा जर आपण करून घेतली तर आपल्याला त्याचे जास्त फळ मिळतं. ज्या व्यक्तींना रुद्र किंवा अभिषेक येत असेल त्यांनी निश्चितच ती स्वतः करायला काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे नवीन लग्न झाल्यानंतर आपल्याकडे ज्या श्रावणातील पूजा केल्या जातात, बऱ्याचदा सगळेजण काय चूक करतात की ती पूजा घरच्या घरी करतात. अर्थात प्रत्येक ठिकाणी गुरुजी चांगले उपलब्ध असतील की नाही हाही गोष्ट आहे, कामाच्या धावपळीमध्ये सुद्धा ते शक्य होत नाही. पण शक्यतो शिवामूठ, मंगळागौर, रुद्राभिषेक ह्या पूजांना तरी निदान गुरुजी बोलवायला पाहिजे. कारण मंगळागौरीचं जे हे व्रत आहे ते अत्यंत महत्त्वाचं व्रत आहे. त्या मंगळागौरीच्या कृपेनेच त्या नववधूचा संसार पुढे खूप छान पद्धतीने